भगवंताला सुद्धा लपत फिरावं लागलं. कुणाच्या भीतीने? असुराच्या भीतीने. आणि असुराला वर कुणी दिला? भगवंताने. असुराला वर कोणी दिला? भगवंताने. म्हणजे त्या भस्मासुराची एक कथा आहे. भगवान शिवजींनाच वर मागितला. वर काय मागितला? की वर असा द्या की ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो भस्म होऊन जाईल. आता ते रोज भस्म लागायचं म्हणून ते याच्या डोक्यावर हात ठेव, त्याच्या डोक्यावर हात ठेव, त्याच्या डोक्यावर हात ठेव, त्याच्या डोक्यावर. एके दिवशी कुणी सापडलं नाही, कुणी सापडलं नाही आणि ते लागलं भोलेनाथच्या मागं. आता तुझ्या डोक्यावर हात ठेवतो. म्हणजे वर कुणी दिला? भगवंतानी, भोलेनाथानी. आणि हे हात कुणाच्या डोक्यावर ठेवाय निघालं? भोलेनाथाच्या. आता भोलेनाथ लागले डिचक्यावर पळायला. भस्मासूर माग, भोलेनाथ पुढं. भस्मासूर माग, भोलेनाथ पुढं. धावत 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 ते देवलोकामध्ये भगवान विष्णूकडे जाऊन याचना करायला लागले. देवा धावा, धावा करायला लागले. आणि भगवान विष्णूनी मोहिनीचं रूप धारण केलं. मोहिनी अवतार घेतला आणि भस्मासुराच्या समोर त्या आल्या. भस्मासुराच्या समोर आल्या. सुंदर ललनेचं रूप धारण केलं, अप्सरेचं रूप धारण केलं, मोहिनी अवतार धारण केला आणि भस्मासुरासमोर त्या नृत्य करू लागल्या. नृत्य करता 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 सुरू झालं. ता थै थै ता ता थै थै ता. दातीन दिन्ना दादीन दिन्ना दातीन तिन्ना दातीन तिन्ना तिरकिट दिन तिरकिट दिन तिरकिट दिन तिरकिट दिन दा. आता नृत्य करायला सुरू केल्या. तो असुर भगवंताला सोडून, भोलेनाथाला सोडून तिच्या मागे लागली. मोहिनीच्या मागे भस्मासूर लागले. मोहिनी नृत्य करत करत पुढे जायच्या. भस्मासूर त्यांच्या पाठीमागे 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 यायचा. भोलेनाथ म्हणले, हा सुटलं रे बाबा. भोलेनाथाने सुटकेचा श्वास सोडला. भस्मासूर मोहिनीला बोलला, हे सुंदरी, कोण आहेस तू? थांब. अरे मी तुझ्यावरती मोहित झालो आहे. मी तुला राणी करणार आहे. मोहिनीने सांगितलं, मी प्रण केलेला आहे. जो मला नृत्यामध्ये हरवेल, जो माझ्यासारखं नृत्य करेल, मी त्यालाच आपला पती करेल, मी त्यालाच आपला वर मानेन. आणि भस्मासुराने मोहिनी सारखं नृत्य करायला सुरुवात केली. जसे हात मोहिनी करायची तसा भस्मासूर करायचा. आणि ते करता 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 मोहिनीने तो एक हात आपला स्वतःच्या डोक्यावरती ठेवला. तसा भस्मासुराने सुद्धा स्वतःच्या डोक्यावरती हात ठेवला आणि जागेवरती भस्म झाला. बोलिये नारायण भगवान की. अशा अनंत लीला भगवान विष्णूंनी केल्या. प्रत्येक अवतारामध्ये जे जे कार्य ठरवलेलं होतं ते सिद्धीस त्यांनी नेलं.